नो पेन नो गेन, कष्टाविना फळ नाही. मी राजरत्न आणि तुम्ही बघत आहात राजरत्न बुक जर्नी. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एकलव्य बुकचा पार्ट 3 बघणार आहोत. हे एकलव्य बुक आहे. हे पुन्हा एक विजय देवडे यांनी लिहिलेलं आहे. हे बुक खूप छान प्रकारे मांडणी केलेलं आहे. काल आपण पार्ट 2 पाहिला होता. पार्ट 2 ला आपण पाहिलं होतं की त्याचे आई बाबा त्याला भेटायला आलते, पण एकलव्य तिथे नव्हता. एकलव्य तेव्हा त्याची प्रॅक्टिस करत होता. तर मग आई बाबा त्याचे वापस गेले आणि त्याच्यानंतर काय होते ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तो काय करते, तो त्याची प्रॅक्टिस संपवते आणि जेव्हा घरी येते तेव्हा त्याला माहित होते की त्याचे आई बाबा त्याला भेटायला आले. तर ते गावकरींना विचारते की खरंच माझे आई बाबा मला भेटायला आलते का? तर त्याचे गावकरी म्हणते हो, इथं तुझे आई बाबा तुला भेटायला आलते, पण तू दिसला नाही, त्याच्यामुळे ते वापस गेले. तर एकलव्य म्हणाला बरं, आणि एकलव्य त्याची वापस प्रॅक्टिस करत होता. तर मग तो झोपला आणि त्याचे मित्र पण तिथं आले आणि ते पण झोपले. आणि सकाळी जेव्हा तो उठला, सकाळी त्याला संध्याकाळून त्याला स्वप्न आलतं की त्याचा जो मित्र होता भीलसेना, त्याने जेव्हा त्याला अंगठा कापताना पाहिलं होतं, तेव्हा त्याने तीराची बारिश केली द्रोणाचार्यावर. तेव्हा अर्जुनांनी त्याचे डायरेक्ट त्याची मान कापली आणि ती मान त्याच्या एकलव्याच्या पायाजवळ येऊन पडली. तर एकलव्य म्हणाला भीलसेना, जोरात ते आकाशाकडे पाहून ओरडला. तर जेव्हा त्याचे डोळे खुलले तेव्हा त्याला भीलसेना समोर दिसला. त्याला तर खरंच स्वप्न पडलं होतं. नंतर त्याचा मित्र म्हणाला तू खूप दचकला वाटते, तुला खराब स्वप्न पडलं. तर एकलव्य म्हणाला होय, मला एक खराब स्वप्न पडलंय. आणि तर मग थोड्या वेळानं तो आंघोळीला गेला आणि तिथं त्याने एक हार बनवला आणि तो हार त्याने वापस आणला आणि त्याच्या द्रोणाचार्याच्या गळ्यात टाकला आणि तो त्याची प्रॅक्टिस वापस सुरू केली. पण ते त्याचा अंगठा नसल्यामुळे त्याला बराबर बाण मारता येत नव्हता. आणि त्याचा मित्र म्हणाला तुला बराबर बाण मारता येत नाही, तू फक्त ध्यान तुझ्या लक्षाकडे कर की तुला बाण मारायचाच, तर तुझं बाण मारणंच होईल. तर एकलव्य म्हणाला बरं, आणि त्यानं ध्यान बराबर कॉन्सन्ट्रेट केलं आणि त्याने बाण मारला. तेव्हा तो बाण खरंच त्याच्या निशाणावर लागला. आणि एकलव्य त्याच्या मित्राला म्हणाला तुला कसं काय माहित माझं ध्यान सबन माझ्या अंगठ्यावर आहे? तर त्याचा मित्र म्हणाला मी तुझा मित्र आहे, मला सबन माहित आहे. तर एकलव्य म्हणाला बरं. तर थोड्या वेळानं एकलव्य म्हणाला चल आपण थोडस बाहेर फिरून येऊ आणि तिथे आपला शिकार करू आणि माझी प्रॅक्टिस करू. तर भीलसेना म्हणाला बरं चाल म्हणत, आणि त्याच्यासोबत खूप सैनिक होते. आणि तो जेव्हा गेला तेव्हा तो एका झाडाखाली थांबला आणि त्याची प्रॅक्टिस करत होता. आणि तो खरं तर द्वारकेत गेलता आणि द्वारकेत तिथं कृष्ण होता. कृष्णाने त्याची द्वारका काही जणांजवळ दिलती, पण जेव्हा आणि तो बाहेर गेलता. आणि जेव्हा कृष्ण वापस आला तेव्हा त्या लोकांनी म्हटलं की आम्ही तुला द्वारका वापस करत नाही. तर कृष्ण म्हणाला ही माझी द्वारका आहे, मीनच तुम्हाला दिलती. तर लोक म्हणाले तुझी द्वारका असली तरी मी तुला देत नाही, तुला काय करायचं ते कर. तर मग कृष्णाने त्याच्यासोबत युद्ध केलं आणि कृष्णाने त्याची द्वारका जिंकली. आणि तेवढ्यातच ते एकलव्य आलता. तर मग कृष्ण तेवढ्यात त्याच्या 5 पांडवाला भेटायला गेलता. खरं तर 5 पांडव म्हणजे कृष्णा 5 पांडवाचा मामभाऊ होता. तर म्हणून कृष्ण त्याला भेटायला गेलता. आणि त्याच्यात मग अर्जुन म्हणाला की आम्हाला एकलव्य खूप तंग करत आहे. तर कृष्ण म्हणाला कोण एकलव्य आहे? तर तो म्हणाला हाय एक गुरुदेवने त्याला घेतलं, त्याने त्याचा अंगठा कापून दिला गुरुदेवला. तर मग कृष्ण म्हणाला बरं मी त्याचं काही ना काही करणार. आणि तो जेव्हा द्वारकेत जात होता तेव्हा त्याला एकलव्य त्याला एका झाडाखाली दिसला. तर कृष्णाने त्याला विचारलं तू कोण आहेस? तर तो म्हणाला मी एकलव्य आहे, मी इथं धनुर्विद्या शिकायला आलो आणि मी माझ्या शिकारासाठी इथं आलोय. तर तो म्हणाला बरं. आणि तो जेव्हा त्याचा शिकार करत होता, एका रानडुकराचा शिकार करत होता, पण तो रानडुक्कर पळून गेला कारण की त्याचा आवाज खूप होत होता. तर मग त्याने विचार केला की मी आता माझ्या आवाज जास्त काही करणार नाही. आणि दुसऱ्यांदा जेव्हा त्याने निशाणा लावला तेव्हा तो रानडुक्कर पकडण्यात आला आणि त्याने त्या रानडुकराचं मांस खाल्लं. आणि मग कृष्ण त्याला म्हणाला की तू द्रोणाचार्याकडे शिकत का? तर एकलव्य म्हणाला हो, तुम्हाला कसं काय माहित? तर कृष्ण म्हणाला मला सबन माहित आहे. आणि कृष्ण तिथून गेला आणि कृष्णाने तेव्हा तर काही नाही केलं. आणि जेव्हा एकलव्य द्वारकेतून जात होता तेव्हा त्याने त्याचे काही सैनिक पाठवले. त्याच्यातला पहिला सैनिक होता पॅन्ड्रुकने त्याच्या मागे लागला आणि पॅन्ड्रुकने त्याच्यासोबत युद्ध केलं. आणि आखरीला
त्याच्या हाताला एक तीर लागला. तर त्याच्या हाताला तीर लागल्यामुळे त्याला तर धनुष्यबाणाने खेळता येत नव्हतं, म्हणून त्याने तलवार घेतली आणि तलवारीने तो मारायलाच गेला. तेवढ्यात पॅन्ड्रुफने त्याच्या तलवारीवर एक बाण सोडला. ते बाणाने काही त्याच्या तलवारीचे 2 तुकडे झाले आणि ते तलवार तुटली आणि त्याने वापस त्याचा बाण घेतला आणि हाणत होता. तेवढ्यातच पॅन्ड्रुफने त्याच्या छातीवर वार केला आणि एकलव्याच्या छातीवर वार केला आणि एकलव्य पुरा अंग रक्तानं भरलं होतं आणि एकलव्य कसा बसा एका झाडाखाली पोहोचला. तेवढ्यातच कानी कृष्ण आला आणि कृष्ण म्हणाला, तुला एवढं लागलं कस काय? तर तो म्हणाला की माझं युद्ध झालं काही लोकांसोबत, त्याने मला खूप जखमी केलं. तर कृष्ण तर त्याच्यासोबत मित्रासारखाच राहत होता, पण ही कृष्णाची चाल होती आणि कृष्णाने त्याने कसं बस एका घनदाट जंगलात नेला आणि तिथं एक रथ होतं आणि त्या रथातने एक माणूस होता आणि तो माणूस म्हणाला, चाल लवकर तू रथातनी बस. आणि तो रथ चालणारच होता की तेवढ्यातच कृष्णाने त्याला काही त्याची चक्री फेकून आणली आणि त्या चक्रीमुळे त्याची मानस कापली आणि तो त्याच्या आखरी श्वासात कृष्णाला म्हणाला की सध्या तर मी मेलोय, पण मी मरीन तरी कोणासमोर झुकणार नाही. आणि तुम्ही कस काय म्हणजे तुम्ही जर माझ्या मित्रासारखेच होते आणि तुम्ही मला का बरं मारलं? तर तेवढ्यात कृष्णा म्हणाला, तू खूप अर्जुनाच्या मंदातनी अडथळे आणत होता. आणि मग तेवढ्यात एकलव्याला समजलं की अर्जुनांनी कृष्णाला सांगितलं मला मारायचं. तर मग कृष्ण म्हणाला, होय तू बरोबर ओळखलं. तर मग एकलव्य म्हणाला की तुम्ही काही अर्जुनाचा बदला घेता, अर्जुन कडून मला मारणं होत नाही म्हणून तुम्ही मला मारलं, तर मग माझा तुम्ही गैरफायदा उचलला. तर मग कृष्ण म्हणाला, तू तर तुझ्या गुरुला गुरुदक्षिणे तुझा अंगठा दिला, असं का केलं तू? हे खूप चूक केली. तर मग एकलव्य म्हणाला की मी माझ्या गुरुदेवला गुरुदक्षिणा दिली, मी त्यांना वचन दिलं आणि ते वचन पूर्ण केलं. काही लोक वचन देतात पण वचन पूर्ण करत नाहीत. मी ते वचन पूर्ण केलं आणि माझ्या गुरुदेवला अंगठा दिला. तर मग कृष्ण म्हणाला, तू तर तुझ्या गुरुदेवला अंगठा दिला, पण का दिला? तर मग एकलव्य म्हणाला, माझ्या गुरुदेवनी मला गुरुदक्षिणा मागितली आणि मी त्याला गुरुदक्षिणा दिली. जेव्हा मी माहेर होतो तो बिना अंगठ्याचा, तेवढ्यात मला माझ्यावर संकट आलं. तर ते संकट खूप मोठं होतं आणि मी आता माझी आखरीची श्वास चालू आहे. तर एकलव्य तसं म्हणत मरण पावला. आणि तेवढ्यातच त्याचा मित्र आला आणि मित्र म्हणाला, अरे एकलव्य तुला काय झालं? तेव्हा त्याला जरासा उपचार केला पण त्याच्यानी काहीच फायदा नव्हता, एकलव्य मेला होता. तर मग त्याला त्याच्या मित्रानं त्याला एका वैद्यजवळ घेऊन गेला, पण तो वैद्य पण म्हणाला याचा काहीच फायदा नाही. तर मग भीलसेना म्हणाला, कृष्ण तूने याला काऊन मारलं? तर मग कृष्ण म्हणाला, मी याला याच्यासाठी मारलं कारण की अर्जुनाच्या मदतने अडथळे आणत होता आणि 5 पांडवाला थोडस डिस्टर्ब करत होता. तर मग भीलसेना म्हणाला, हे तर याची प्रॅक्टिस करत होता. पहिले जेव्हा तो एकदम माहेर होता तेव्हा पण त्याच्यावर एक संकट आला आणि त्याचा अंगठा कापण्यात आला. आणि दुसऱ्यांदा जेव्हा तो एका बिना अंगठ्यानं खेळत होता तेव्हा पण त्याच्यावर संकट आला आणि तो आता मरण पावला. जे चांगले लोक असतात त्याच्यावर संकटच येत राहते. तर हे तुम्ही लक्षात घ्या. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचा एक आखरी पार्ट पाहिला एकलव्य बुकचा. आणि असेच जर तुम्हाला इंटरेस्ट असेल बुक वाचण्यात आणि बुक रिव्ह्यू मध्ये, तर आमच्या चॅनलला नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा. तर मी राजरत्न आणि तुम्ही आता बघलं एकलव्य स्टोरी. तर धन्यवाद, थँक्यू.